कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग होते. तर आता परत एकदा आपण अंजनेरवर चाललेलो आहे. आता माझे काही मित्र आलेत कोल्हापूरवरून आणि 12वीचे पण आहेत. त्यांच्यासाठी आधी तुला ते इकडे एक नंबर वाटते, भारी वाटते. शेवट एक नंबर विषय. तुझं काय रे? काय ना आमच्याकडे काय असतं. एक नंबर. तरी अजूनही थोडंच बघितलं. अजून वर गेल्यावर तुम्हाला काय काय येते सावकार बिल मारते गेला बघा सप्लायचे मनीष कोण हो तिकडे आत मारायचा. मार लागलं बिल एक मोठे बिल साहेबांनी मारले. तिकडे सावकार साहेब येईल. हा निघालो आता अंजनेरीवर. अच्छा म्हणजे नाश्ता वगैरे झाला, चहा नाश्ता निघालो. मागे गाडी पुढे गाडी वर जाऊया जातो तुम्हाला पुन्हा. हा बघितलं मागच्या वेळेस इथून गेलतो आपण, म्हणजे सगळे आपण फ्रेंड्स सोबत चालत गेलतो. बस उन्हाळा होता, आता पावसाळा आहे. थोडक्यात तुम्हाला सगळं कळेल की पावसाळ्यात कसं असतंय, हिवाळ्यात कसं असतं. तुम्हाला इकडचं दाखवायचं सीन, ते मंदिर दाखवायचं. मेन दाखवायचं मला वरच्या साईडला कसं असतंय पावसाळ्यात ते दाखवायचं. बघूयात वर जाऊन कसं येईल काय. आत्ता एवढे मस्त स्पॉट लागले. वरचं तर पूर्ण जे आपल्याला पहिले दिसत होतं ते आता काहीच दिसत नाही. मागच्या वेळेस चालतो बस आता काहीच दिसत नाही. म्हणजे जेणेकरून चला वर किती धोका असं बघाय. अजून एक गाडी मागायची इकडं त्र्यंबकेश्वर गाव साईड येते. इकडं वर अंजनेरी हा नाही पर्वत कसा बघायचं पुढचं. जर तुम्हाला दाखवू दिलं मी महादेवाचं म्हणजे जुनं मंदिर होतं तर पाहिलं होतं ते मंदिर. तरी आता बघायचं वॉटरफॉल वगैरे छोटंसं त्या साईडने पाणी वगैरे वाहतंय. आता वर चालू आहे हळूहळू. मस्त कसं आहे. आता वर जाऊयात आपण, वर जाऊन बघूयात. चला पलीकडे महादेव.
लवकर ऑफ रोडिंग चालू झाली, असे एवढं खतरनाक चालले वर MI 220 उन्हाळ्यापेक्षा बरं वाटते पावसाळा, उन्हाळ्यापेक्षा एक नंबर वाटतं. जास्तीत जास्त नाशिकमध्ये रे, कोणतं पण नाशिकमध्ये जास्त पावसाळ्यात नाशिक एक नंबर आहे पावसाळ्यासाठी. हे लई कडेला घेऊ नको रे. कडला तेच आहे बाय, कडला जवळ अजून माझ्या खूप वर जायचं आहे. बेस आहे, बेसला जाऊन तिथं गाडीला तिकीट द्यायचं, तिकीट दाखवायचं, ते आपलं बॅग चेक करतात काय काय नाही. बघू बघू अजून पुढं काय काय तसं ते भेटत पुढं काय डायरेक्ट आता. चार्जिंग तर संपणार आहे मोबाईलची गॅरंटी. ॲपमध्ये 2-3 ॲपमध्ये आपल्याकडे त्यामुळेच नाही काढू वापरूच झालं पाहिजे. आले तरी आले. निघाल्यावर थोडी काही मिनिटं चालते. विजय चालतोय, फक्त विजय. दादा मध्ये तुला घरी सगळे दादा अभिजित दर्शन बचपन के दोस्त ऐसा. चलो आगे जाऊयात पुढे, मजा पोहोचला झाले. चला सगळं तर पाणीच आहे सगळीकडे. थोडं वर पावसाळ्याला दिसतोय, त्या तिथं वॉटरफॉल आहे. छोटे छोटे आहेत तिथे तिथं, तर तिथं चांगलाच मेजर आहे. आता पाऊस पण चालू झालाय. आरोग्य इथं म्हणून बसलं. चल दर्शन आले ना, अजून पाऊस चालू झालाय. म्हण्या काय तर म्हणशील त्याला, चौथ्या वरती आहे. वर आलं तर म्हणजे निम्म्या नाही 25% पार केलंय. फक्त व्हिडिओ जास्त मध्ये बंद करतोय मी, कारण की विषय होईल व्हिडिओ काढण्यात आडवं खालच्या खाली गेल्यावर कळणार नाही. बरोबर का नाही, ते पण आहे सगळंच. बसूया अरे कसलं दिसायला लागलं. बसूया. वॉटरफॉल येते जंगलात झालं होतं, जंगलात नाच तिकडं तिथून बसलो एका ठिकाणी. लई मगाशी मंदिर आहे 25% भाग पार केलाय, तेवढं देऊन बसलो. इथं एक बसलाय, तो तिघं बसले. एक जण जो विजय होता, विजय कुठं गेला, वर गेला वाटतं. विजय हे अजून इथंच बसले. आणि त्यातल्या हे काल लय बोलत होता, एवढा चढू शकतो तेवढा काढू शकतो. हा दर्शन बरोबर ना. हा हे असंच आहे, नुसतं बोलायचं आहे. हे इकडे नुसतं बसून बघते तिथं, नुसतं बसून बघते, नुसतं हाय करायचं, नुसतं एवढंच. चालायचं तर काय वर नाही. आणि हे ह्याचा तर विषय सोडा.
मोठ्या मोठ्या बाता मारायच्या की एवढं चढीन तेवढं चढीन. चढणं तर म्हणजे निम्म्यापेक्षा बी निम्म चढलेलं आहे. तेवढं सुद्धा एवढं जमा लागली तेवढे. त्यांचं अजून असं हसतेच नुसतं बघून. झोप तर तसं झोप तर. एक नंबर झोपलाय मस्त पैकी. आमचं विजा सगळ्यात पुढे गेलं. पुढे येतो बघा दिसतोय एकदा आलाय. आई ग 15% चार्जिंग आता 15% राहिले. निघताना केली फुल चार्जिंग. या विजा आलं बस इथंच बस इथंच. तिकडे जाऊन उलटा खाली बोकाचे. सगळ्यात पुढे गेलेला गाडी. सगळ्यात एक नंबर आहे फिटनेसला. काय काय यांचं काय माग काय मी येत होतो त्यांनी त्यांच्या कंट्रोल बाहेर आल्या करायला जायचं होतं पुढं. चला की मग मी वाट बघत बसले अर्धा तास झालं तिथं. ते बघ आता कुठं आले सांगू तुला. इथनं खाली हे आहे मंदिराच्या तिथं बसलेलो. तिथनं वर इथून बसतील. काय बड्या बड्या वाटण दुखणं खात्याला आता त्या टाइप मध्ये यांचं. काल काय म्हणलं काल दर्शा दोन तू पहिलवाने मी एकदम तुटून दाखवू का. मॉल मध्ये सीसीएम मॉल मध्ये एकदम दोन तुटून दाखवतो पहिलवाने. आता कुठे गेला पहिलवान. झोपला. पहिलवान घरी ठेवून आले. आता नुसतं दर्शन आलेलं दिसते आमचं. बहुत माझी चार्जिंग कमी राहिली. आता दुसऱ्या कोणाचा मोबाईल मध्ये करतो पुढचा. भेटत पुढे गेला तर वर गेला डायरेक्ट. अरे काय नाही महिने जिथला तर आहे. कुठं असं गेलं म्हणते. कसं वाटतंय एनर्जी बुस्टर. कसं वाटतंय. सध्या तरी डाऊन आहे. वर गेल्यावर आणि सगळ्यात आपला खतरनाक पहिलवान ना. काय म्हणता पहिलवान. संपलेला आहे सध्या. आणि हा दोन पडणार. काल कसं कसं सीसीएम मध्ये दोन तुटून दाखव पहिलवान आहे. हा आता थांबायचं तिथपर्यंत बघूच. पाणी बाटली घे घे मग चालतंय. 3 ते 4 किलोमीटर वर अजून. 3 ते 4 किलोमीटर वर जायचंय अजून. पाणी पिऊन चढणं व्हायचं नाही तुला. इथं तर गेलं ना. इथनं वर अजून हे तळ आहे. तळ्यावरनं 3 ते पण महाग आहे अजून 3 किलोमीटर 3 ते 4 किलोमीटर आहे जातेच. त्यामुळे तो माहिती घेतलं त्र्यंबकेश्वरला उभं राहून पाय दुखले असते. त्यावेळेस इकडे आलेलं खरंच चांगलं. तिकडे नेचर बघ असं आहे खाली. जाऊ की थांब आज जाऊ किंवा परत जाऊ. कधी आता 1 महिन्यात तुम्ही आता येतं. चप्पल दिली काय कुठे चांगला तिकडे बघू शकता. इकडे सगळं धुकं वगैरे येत आहे. फार वार येतोय. जेवढा थकवा वगैरे तर सगळं निघून गेलाय. इकडे गाय बघा. बरोबर चढायची आमची वाट लागली. ह्या गाय कशा आल्या कसं चला वरच्या बाजून जाऊ जरा मजा येईल. ऐक असं इथं खेकडे सापडतात. खेकडे बोलतात खेकडं. मागच बघले तेव्हा ब्लॉग केलं पण ब्लॉग मध्ये दाखवलं नव्हतं मी. इथं दर्शा इकडे इकडे किती खेकडे असे दिसतंय असं होल. हॉल मध्ये खेकडे असतात. हा आहेत तो पकडायचं तुला खेकडं. जाऊ दे दमा पुढं भेटत. उडी मजा यायला लागली ना. उन्हाळ्यात आलतो त्यानंतर पूर्ण वेगळं असं गार वातावरण एकदम असं एकदम जाऊ वाटत नाही. झोप खूप लागली मस्त वेगळी. अशा सोलापूर अशा म्हणजे अतिउष्ण जिल्ह्यातून मस्त वेगळं असं थंड वातावरण आल्यावर ना ती वेगळीच मजा की वेगळीच की काय. भले ऊन पडतंय पण तरी पण एवढं गार वार आहे सांगू काय. म्हणजे तुम्हाला आवाज कळत असेल कळत एवढं तुम्हाला झाडून पण एक साईडला चुकले. अंदाज लावा किती खतरनाक असं. आमच्या तर गँग पुढे बसले सगळं तिथं बसलेत बघतात. सो आम्ही आणि विजय वर गेलेत. चला वर जाऊयात आणि वरती जाऊन बघूयात की वरचं म्हणजे ढगाळ वातावरण कसं. जेवढी चार्जिंग आहे तेवढं होईल व्हिडिओ तेवढा करूयात जाऊयात वर. मागच्या टाइम आपण आलतो इथं तर तुम्हाला दाखवतो मी आपण आणि मंदिरापासून पुढं काय वातावरण आहे रे. शेवट
बरोबर कोणाला रितेश काय म्हणतो? रेंज रेंज येत नसते रेंज इथं हॅलो टॉप काय वाटतंय हे सगळ्यात मागे जाणार गाडी नुसतं मोठं करते बघा सगळ्यात पुढे जाणार आहे सगळ्यात मागे जाणार आहे आणि नुसतं म्हणतोय आतापर्यंत चढलं असतं सगळ्यांसोबत नुसतं मागं बसतंय हा काय उतरलं नाही आतापर्यंत होय होय चालले चला बघू कोणाची गाडी एकदम आहे हो नेतो मी त्याला आहे एवढा एकदम जाणार की चल मग वेळ लागणार पण जाणार वेळ लागणार पण जाणार वेळ किती आज तरी वर जाते ती उद्या संध्याकाळी सकाळी खाली येते नाही नाही लवकर वर तरी ते आता विजयची फाटलेली आहे अरे पाऊस बघ की मागे वर पाऊस येत नसतो खाली पाऊस येणार तिथनं सरे बघा ते तळ आहे तळ आपण बघूया तळ कसं दिसतंय तळ आहे काय हा हे जे टपरी समोरच्या बाजूला तळ आहे या साईडला तर बघेश्वर शहर दिसतंय तुम्हाला हा नाही नाही पलीकडे आलं आणि वॉटरफॉल तुम्हाला म्हणलेला मागाशी मग असं पाऊस आहे आता पलीकडे आलोय नाही नाही ही वेगळा आहे त्र्यंबकेश्वर रोडचा वरून दिसते सगळ्यात असं मोठं दिसतं लांबून जायचं पुढे तिकडे बघायचं चल चला पुढे जाऊ पाणी बघितलं नाही बसायला सुरुवात इकडं वॉटरफॉल मागच्या वेळेस उन्हाळ्यात तुम्हाला दाखवायचं म्हणतो तुम्ही हायवे दिसतोय जर चांगला तर तुम्ही ब्लॉगमध्ये जर जाऊन बघितलं तर मला लक्षात येईल मी बोललोय की हायवेवरून दिसतोय नाही हायवे तुम्हाला दिसेल न दिसेल सांगू शकत नाही पण हा हायवे हायवे तिकडं त्या बाजूला हा हायवे इथं करेक्ट तुम्हाला इथं दाखवतो असं इथं समोर हायवे करेक्ट हा त्या ठिकाणी तो हायवे असा जाऊन डोंगरावरून लाईन दिसते सगळं तिकडे हायवे जातो तो त्या हायवेनं आपण एकदा बघितलं ना काळा असल्यामुळे दाखवता आलं नाही पावसाळ्यात मस्तपैकी एकदम मजा येते असं वाटतं इथनं झोपून टाका फक्त सगळं वलय बरोबर दर्शन काय म्हणतो ते बरोबर आहे मला ठीक झालं कसं वाटतं शेवट रे अंडी बैल मागणी करतोय पण एक असते पिटलं पाहिजे बस मजा येईल तिथे गेल्यावर फोटो शूट वगैरे झाला सगळ्यांचा तिकडे साईडला ते क्लिप दाखवतो तुम्हाला निघालोय वरती माझ्या मोबाईल चार्जिंग संपले व्हिडिओ जरा क्वालिटी थोडं लक्षात घ्या नवीन मोबाईल आहे कॅमेरा अजून ॲडजस्ट झालेला नाही या मित्राचा मोबाईल आहे मनीष आयला कॅमेरा करत नाही ह्याचा मनाशी इकडे बघ